मित्रांनो आणि मैत्रिणींनो, दिवाळी स्पेशल प्रकाशचे 6 अध्याय या खास सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। काल आपण वसुबारसच्या निमित्ताने निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली, पण तुम्हाला माहित आहे का, दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी ही फक्त सोन्या चांदीची खरेदी आणि लक्ष्मीच्या आगमनाची गोष्ट नाहीये। या दिवशी आपण संपत्तीची पूजा करतो, पण ही पूजा एका अशा देवासाठी आहे ज्याला आपण सहसा विसरतो। हा देव कोण आहे? या दिवशी नवीन भांडी, सोनं आणि झाडू खरेदी करण्यामागे कोणतं वैज्ञानिक किंवा आरोग्यविषयक अर्थ दडलेला आहे? आणि या दिवशी दिवा लावून आपण कोणता मोठा धोका टाळतो? आज आपण ह्याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत। यावर्षी धनत्रयोदशी शनिवारी 18 ऑक्टोबरला असून पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:56 ते 8:20 आहे। धनत्रयोदशी ही कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला येते। या दिवसाचे महत्त्व 2 प्रमुख कारणांमुळे आहे। पहिलं कारण म्हणजे याच दिवशी समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते। धन्वंतरी देव हे देवांचे वैद्य आणि आयुर्वेदाचे जनक मानले जातात। यावरून हे स्पष्ट होतं की धनत्रयोदशी ही खरं तर धन्वंतरी त्रयोदशी आहे, म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात मोठी आणि खरी संपत्ती म्हणजे उत्तम आणि निरोगी शरीर। या दिवशी नवीन धातूची वस्तू किंवा भांडी खरेदी करून आपण हेच दर्शवतो की आपण आपल्या आरोग्याच्या भांड्यांमध्ये म्हणजेच शरीरामध्ये चांगली गुंतवणूक करत आहोत। निरोगी शरीर असेल तरच आपण लक्ष्मी मिळवू शकतो आणि तिचा आनंद घेऊ शकतो। धनत्रयोदशीला यमदीपदान करण्याची एक खास परंपरा आहे। यामागे हेमा नावाच्या राजाच्या पुत्राची कथा आहे। त्या राजपुत्राला 16व्या वर्षी सर्पदंशाने मृत्यू होईल अशी भविष्यवाणी होती, पण त्याच्या पत्नीने मृत्यूच्या आदल्या रात्री त्याला जागे ठेवले। तिने महालाच्या प्रवेशद्वारावर आणि आजूबाजूला सोन्या चांदीच्या मोहरांचा ढीग रचून सर्वत्र दिवे लावले। जेव्हा यमराज सर्पांच्या रूपात आले तेव्हा त्या दिव्यांच्या आणि मोहरांच्या ढिगामुळे त्यांचे डोळे दिपून गेले आणि ते राजकुमाराच्या खोलीत प्रवेश करू शकले नाही। सकाळ झाली आणि राजकुमाराचा मृत्यू टळला। म्हणूनच या दिवशी घरात दक्षिण दिशेला जी यमराजाची दिशा मानली जाते इथे दिवा लावून अकाली मृत्यूचे भय दूर करण्याचा आणि कुटुंबाच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली जाते। वर्तमान जीवनात धनत्रयोदशी हा सण आपल्याला आजही खूप काही शिकवतो। सोनं चांदी खरेदी करा, पण त्याआधी आरोग्य आणि शिक्षणात गुंतवणूक करा। आपले आरोग्य आणि ज्ञान हीच आपली खरी न संपणारी संपत्ती आहे। धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याची परंपरा आहे, कारण ती घरातील आणि मनातील नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक आहे। जुन्या आणि अनावश्यक गोष्टी बाजूला सारून नव्या ऊर्जेसाठी जागा निर्माण करणे हीच खरी लक्ष्मी प्राप्ती आहे। यमदीपदान आपल्याला शिकवते की अडचणींचा अंधार कितीही मोठा असला तरी आपल्या बुद्धीचा आणि धैर्याच्या प्रकाशाने आपण त्यावर मात करू शकतो। तर मैत्रिणींनो, या धनत्रयोदशीला तुम्ही तुमच्या आरोग्याच्या भांड्यात कोणती चांगली सवय किंवा शिस्त गुंतवणार आहात? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नरक चतुर्दशीच्या अभ्यंग स्नानाचे रहस्य आणि आंतरिक नरकासुरावर विजय कसा मिळवायचा हे जाणून घेणार आहोत। तोपर्यंत खुश राहा आणि दिवाळीचा आनंद घेत राहा। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा।